सिन्नरकरांच्या सेवेत डॉक्टर आव्हाड यांचे स्पर्श हॉस्पिटल नवीन इमारतीचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न। एकाच छताखाली विविध वैद्यकीय सेवा। सिन्नरमध्ये स्पर्श हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन। सिन्नरकरांच्या सेवेत डॉक्टर आव्हाड यांचे स्पर्श हॉस्पिटल नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। सिन्नर शहरातील नागरिकांना आधुनिक आणि विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डॉक्टर आव्हाड स्पर्श हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित या उद्घाटन सोहळ्यात मातोश्री मीराबाई मारुती आव्हाड यांच्या हस्ते नवीन इमारतीची फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी श्री मदनराव यशवंतराव आंधळे, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी बुलढाणा, सौ वंदना मदनराव आंधळे, श्री नारायण यशवंत नागरगोजे तसेच सौ कमल नारायण नागरगोजे, बेडग मिरज यांची प्रमुख उपस्थिती होती। स्पर्श हॉस्पिटलमध्ये डॉक्टर योगेश मारुती आव्हाड, MBBS MD फिजिशियन, बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉक्टर सौ मनीषा आंधळे आव्हाड, MBBS DVD त्वचारोग तज्ञ डॉक्टर अंकुश मारुती आव्हाड, BDS दंत व मुख शल्यचिकित्सक तसेच डॉक्टर सौ रोहिणी नागरगोजे आव्हाड, MD आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ यांच्या माध्यमातून विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। उद्घाटन सोहळ्याला उदयभाऊ सांगळे, राजाभाऊ वाजे, हेमंत नाना वाजे, जयंत बाबू आव्हाड, पुंजाभाऊ सांगळे, विनायक सांगळे, बड्डू नाना भाबड, अनिल सरवार, डॉक्टर लोहारकर, डॉक्टर थोरात, डॉक्टर सांगळे, EK भाबड सर, DP आव्हाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश आव्हाड यांनी केले। यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि हितचिंतकांनी स्पर्श हॉस्पिटलच्या टीमला शुभेच्छा देत सिन्नरकरांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल अशी भावना व्यक्त केली। डॉक्टर आव्हाड स्पर्श हॉस्पिटल हे लोहारकर हॉस्पिटलजवळ वरंदळमळा, शिवाजीनगर, सिन्नर येथे असून उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते। त्याच्यामागे संघर्ष जास्त असतो। जेव्हा मोठं काम उभं राहतं त्याच्यामागे संघर्ष अधिक असतो। तर एवढंच सांगेन मोजक्या शब्दामध्ये, डॉक्टर योगेश, डॉक्टर अंकुश, डॉक्टर सौ मनीषा, डॉक्टर सौ रोहिणी यांनी जो संघर्ष आजवर केला आहे आणि तो काय संघर्षातून ही जी काय वास्तू आज उभी राहिली आहे आपल्या समोर, हे यांच्या कार्याचं फलित आहे। आणि मला यावर वाटतं असंच काम करत राहतील आणि सिन्नरकरांना आणखी काही चांगली सेवा जी मिळेल त्यातून सिन्नरकरांना त्याचा फायदा होईल याचं मला आशा वाटते। एवढंच सांगेन, आईचे आशीर्वाद आणि मोठ्यांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचं प्रेम असं सर्वांच्या पाठीशी राहिलं तर यातून आणखी चांगलं कार्य घडेल आणि जे काय वास्तू उभी आहे याचं फलित त्या लोकांना नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे। त्यांचं काम अप्रतिम आहे, त्यांनी यापुढे असंच करावं एवढ्या शुभेच्छा तुम्ही थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्पर्श हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा या प्रसंगी इथे हा स्पर्श हॉस्पिटलचा जो वटवृक्ष उभा राहिलेला आहे, भव्य दिव्य अशी इमारत उभी राहिलेली आहे। या इमारतीला मी आव्हाड परिवाराचा एक घटक गणेश आव्हाड शुभेच्छा देतो। आज सिन्नर शहरामध्ये एक वेगळा आगळा अशा प्रकारचा मानाचा तुरा रोवला गेला। सिन्नर शहरामध्ये डॉक्टर आव्हाड यांचे स्पर्श हॉस्पिटल या नवीन अद्ययावत अशा हॉस्पिटलचं या ठिकाणी उद्घाटन झालं। यामध्ये आमचे मित्र डॉक्टर योगेश मारुती आव्हाड हे MBBS MD PGPN अर्थात बालरोग तज्ञ आणि नवजात शिशु तज्ञ, त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सौ मनीषा आंधळे आव्हाड या MBBS अर्थात त्वचारोग तज्ञ, त्यांच्याबरोबर डॉक्टर योगेश आव्हाड यांच्याबरोबर डॉक्टर अंकुश मारुती आव्हाड हे BDS डेंटल सर्जन आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर सौ रोहिणी नागरगोजे आव्हाड या आयुर्वेद व पंचकर्म या विषयामध्ये त्यांचं प्रावीण्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे। या दोन्ही नवदाम्पत्यास प्रथम मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। खरं तर वाढणाऱ्या या सातत्याने सिन्नर शहरामध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास 1 लाखाच्या आसपास आहे। माळेगाव आणि मुसळगाव ह्या दोन्ही MIDC जर पकडल्या तर देशभरातून येणारी जनता ही 1 लाखाच्या पुढे आहे आणि ह्या सर्व लोकांची सेवा करण्यासाठी आज उपलब्ध असलेली सेवा ही कमी पडते असलं म्हणलं तर वावगं ठरणार नाही।
त्या सेवेची पूर्तता करण्यासाठी या दोन्ही बंधूंनी आणि त्यांच्या दोन्ही अर्धांगिनींनी आज हा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा खरोखर अतिशय चांगला उपक्रम आहे. अतिशय सुंदर अशी इमारत यांनी या ठिकाणी उभी केलेली आहे. केवळ इमारतच उभी केली आहे असं नाही, तर त्या इमारतीमध्ये आवश्यक असलेल्या सर्व साधन सामग्रीसुद्धा त्यांनी उपस्थित केलेल्या आहेत. मी सिन्नर तालुक्याच्या तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की आपणास परमेश्वर चांगलं आयुर आरोग्य द्यावं, परंतु यदा कदाचित आपल्या आरोग्याच्या बाबतीत कधी काही घडलं तर ह्या दोन्ही डॉक्टरांकडे आणि त्यांच्या अर्धांगिनीकडे आपण यावं आणि आपलं जे काही आजार असेल त्याचं निराकरण करून घ्यावं. पुन्हा एकदा या दोन्ही बंधूंना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. घटनेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या आव्हाड कुटुंबावर आणि या आव्हाड डॉक्टर कुटुंबावर जे प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, सर्वांचं मी प्रथमतः दापूरच्या वतीनं आव्हाड कुटुंबाच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि आभार मानतो. थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची झाली, डॉक्टर कसे केले असतील हे दापूर गावाला मुळीच उमगलं नाही. ज्यावेळेला हे डॉक्टर होऊन इथं आले त्यावेळेला समजलं की हे मारुतीचे मुलं आहे आणि या माऊलीनं खऱ्या अर्थाने जो जीव म्हणजे हे डॉक्टर होण्याची करण्याची जी जिद्द असेल ती त्या माऊलीची आहे. सिंहाचा वाटा जो असेल तो त्या माऊलीचा आहे. तर आज मुलं जे आज नावारूपाला आलेले आहे आणि यांचं समाधान जे पाहण्याचं जे आज तिला भाग्य लाभलेलं आहे, पितृछाया जरी नाही आहे तरी मातृछाया आज हे उपभोग घेते, हे खऱ्या अर्थानं तिचं श्रेय तिथं आज ह्या ठिकाणी उदयास आलेलं आहे. मी अशी विनंती करेन, मारुती आव्हाड हा माझ्या जवळ राहणारा, माझ्यापेक्षा तो लहान होता, माझ्या भावाचा तो क्लासमेट होता, अनेक गावामध्ये प्रत्येकाला हवासा होता, तो आज आपल्यात नाही आहे, परंतु ती उणीव सर्व त्याच्या सुविधा पत्नीनं या ठिकाणी भरून काढलेली आहे. आमच्या गावचं नाव ह्या ठिकाणी मोठं होतं आहे. आमच्या गावचे हे 4 डॉक्टर ह्या ठिकाणी म्हणजे सिन्नरमध्ये येत आहे आणि खऱ्या अर्थानं ही म्हणजे आता लोअरकर डॉक्टरांनी सांगितलं, परंतु दुसऱ्या बाजूला मी सांगतो की ही डॉक्टर गल्ली आहे खऱ्या अर्थानं. तिकून लोअरकर डॉक्टर आहे, पलीकडून सानप डॉक्टर येत आहे, इकडून आव्हाड डॉक्टर आहे, इकडून गणेशजी सांगळे डॉक्टर आहे आणि ही डॉक्टर गल्ली या ठिकाणी म्हणजे निर्माण झालेली आहे. तर दापूरकरांसाठी आणि समाजासाठी देखील ही एक अभिमानाची बाब आहे. त्या माऊलीचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि पुढील भविष्यामध्ये तिला हे जास्तीत जास्त दिवस या मुलांचं या मुलींना सुन्यांचं त्यांचा भाग्य लाभो, त्यांचे जास्तीत जास्त दिवस ही मातृछाया राहो, पितृछाया जरी नाही राहिली तरी मातृछाया राहो असे या ठिकाणी मी ह्या म्हणजे हॉस्पिटलला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो माझ्या वतीनं. डॉक्टर योगेश आव्हाड आणि डॉक्टर अंकुश आव्हाड या बंधूंच्या डॉक्टर आव्हाड यांचे स्पर्श हॉस्पिटल ह्या वास्तूचा आज शुभारंभ या ठिकाणी होतो आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, खरं म्हणजे त्यांचे अनेक कौटुंबिक स्नेही, नातेवाईक, आप्तेष्ट, त्यांचे शिक्षक आणि वैद्यकीय क्षेत्रातील सिन्नर शहरातील तालुक्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी ही जर उपस्थिती पाहिली तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी किती लोक उपस्थित आहे, यामुळं या कार्यक्रमाची शोभा ही निश्चितपणानं वाढलेली आहे. आज या हॉस्पिटलचं उद्घाटन होत असताना मगाशीच आपल्याला प्रास्ताविकात त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला सांगितली की अतिशय शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन शिक्षण घेतलं, त्यानंतर ही सगळी त्यांची जडणघडण आहे ती अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झालेली आहे. परंतु आज ही सगळी वास्तू बघितली, त्यांचं या वैद्यकीय क्षेत्रातलं काम बघितलं तर निश्चितपणानं त्यांचा अभिमान वाटावा असं त्यांनी काम या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्या माफक दरामध्ये आपल्याला मिळतो हा विश्वास खऱ्या अर्थानं या दोघाही बंधूंनी आणि त्यांच्या पत्नी असलेल्या चौघांनी त्या ठिकाणी सिन्नरमध्ये निर्माण केला आहे. खरं म्हणजे ग्रामीण भागातून येऊन सिन्नरमध्ये स्वतःचं एक नाव निर्माण करणं, एक अस्तित्व निर्माण करणं हे काही एवढं सोपं नाही आहे, परंतु त्यांनी ते खऱ्या अर्थानं या सिन्नर शहरात एक आपलं एक आगळं वेगळं असं नावलौकिक मिळालेलं आहे. आता पूर्वी आपलं घेतलेले डॉक्टर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला आणि त्यांनी यश मिळवलं तर आपण समजू शकतो. परंतु एखाद्या शेतकरी आव्हाड परिवाराला आणि स्पर्श हॉस्पिटलला
खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी, रुग्णांची सेवा घडावी आणि एक चांगला नावलौकिक या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी मिळवावा, अशाच त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नागरगोजे, IMEचे अध्यक्ष डॉक्टर DM गडाख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील अनेक स्नेही, आव्हाड, नागरगोजे, आंधळे या कुटुंबातील सर्व सदस्य, आप्तेष्ट, नातेवाईक आणि जे असंख्य रुग्ण आणि नातेवाईक, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मोठ्या दिमाखात स्पर्श हॉस्पिटलचं उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. कधी काळी सिन्नर ही बिडी कामगारांची नगरी होती आणि ती आज 2 औद्योगिक वसाहतीमुळे यंत्र कामगारांची नगरी म्हणून उदयास आली, किंबहुना येत आहे. आणि नाशिक जिल्ह्यात नाशिकनंतर सर्वात झपाट्यानं अतिशय वेगानं वाढणारं शहर म्हणून सिन्नरची ओळख होत आहे. आणि म्हणून या सिन्नरमध्ये नवीन नवीन उद्योग म्हणा, नवीन नवीन डॉक्टर म्हणा, नवीन व्यावसायिक म्हणा, आपली पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात. मी तसा माझी जन्मभूमी वेगळी असली तरी मी कर्मभूमी सिन्नर निवडली आणि या सिन्नर नगरीने मला भरभरून असं प्रेम दिलं. डॉक्टर योगेश आणि अंकुश हे तर मूळचे ह्याच तालुक्यातले आणि म्हणून मी सर्व आपणा उपस्थित सिन्नर IMEच्या वतीने, सिन्नर तालुका वैद्यकीय व्यावसायिक वतीने, लायन्स क्लबच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने ह्या दोघांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, त्या पेशंटला योग्य असे उपचार देणे याकरता मी शुभेच्छा देतो. मी तर नेहमी सांगत असतो की प्रत्येक पेशंट हे आपलं नातेवाईक आहे, ती आपली बहीण आहे, ती आपली आई येतो, आपला भाऊ येतो, आपला भाचा येतो, भाऊ आहे, हे समजून तुम्ही उपचार करा. आणि ज्या वेळेला तुम्ही या पद्धतीने उपचार कराल, तुमच्या हातातनं चुकीचं काही होणार नाही. या दोघांना तर पार्श्वभूमी अतिशय चांगली लाभलेली आहे आणि म्हणून याकरता शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून जनतेची सेवा ही योग्य प्रकारे व्हावी. जनतेची सेवा म्हणण्यापेक्षा रुग्णांची सेवा योग्य प्रकारे व्हावी याकरता शुभेच्छा देतो. मित्रांनो, त्यांनी स्पर्श हॉस्पिटल हे काय नाव द्यावं, यामागं स्पर्श हा अतिशय आपुलकीचा स्पर्श असावा, प्रेमाचा असावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श असावा आणि हे निश्चितच जाणवतं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला जाणवेल. बालरोगा संबंधी संपूर्ण त्यांनी मशिनरी तर ठेवलीच, परंतु त्वचा रोगाची अतिशय अत्याधुनिक अशी संपूर्ण यंत्रणा ठेवली आहे. पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत जे जे काही त्वचा रोगाशी संबंधित असे जे काही आजार असतात त्या संबंधित ठेवली आहे. आजकाल ज्या माऊलीने जे स्वप्न पाहिलं, वडील जर हयात असले तर त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता, पण ते माऊलीनी स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरतं आहे. त्यांची शिकवणूक आणि मी तिन्ही मामांचे विशेष करून उल्लेख करतो. कधी कधी म्हणतात सारा गाव चांगले उपकार केले, मदत केली आणि आज हे दोघं अति पायावर उभे राहिले, उच्च शिक्षित झाले आणि अतिशय चांगली सेवा गेल्या 6 वर्षापासून देतात आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे. तो आज दोघंही फार सुंदर. आज आपल्या डॉक्टर आव्हाड यांचे स्पर्श हॉस्पिटल यांचे नूतन वास्तूमध्ये प्रवेश झालेला आहे. आपल्या डॉक्टर आव्हाड स्पर्श हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. त्याच्यामध्ये त्वचारोग तज्ञामध्ये आपल्याकडे सर्व प्रकारचे लेझर्स आहेत. टॅटू रिमूव्हल लेझर, हेअर रिडक्शन लेझर, हायफू ट्रीटमेंट, विटिलिगो सर्जरी, सोरियासिस आणि स्किनच्या सगळ्या आजारांवर आपल्याकडे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि ह्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित होते त्या सर्वांचे आभार. सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक.